नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपली इतिहासाची सिरीज चालू आहे, त्याचप्रमाणे आपली भूगोलची पण सिरीज या ठिकाणी काय आहे चालू आहे. त्याच्या अगोदर आपले 2 पार्ट झालेले आहेत. ज्यांना कुणी ते लेक्चर पाहिले नसतील त्यांना ते नक्की पाहून घ्या. तर बघा पाठ 5वा काय नाव आहे तापमान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा प्रश्न पहिला विचारण्यात आलेला आहे की खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान निवडा. आपल्याला काय करायचं आहे? अयोग्य म्हणजेच चुकीचं विधान या ठिकाणी निवडायचं आहे. तर आता हे सगळं निवडण्या अगोदर मी काय करणार आहे तर काही महत्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला इथं सांगणार आहे आणि ते समजावून सांगितल्याच्या नंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला देणार आहात. तर बघा ही आहे पृथ्वी. आता मी काय करणार आहे थोडक्यात डायग्रामच्या साह्यानं तुम्हाला समजावून सांगणार आहे. बघा इथं आहे मग सूर्य, बरोबर की नाही? हा आहे सूर्य आणि या सूर्याची जी काही किरणं असतात ती काय होतात एका सरळ रेषेमध्ये येतात, परंतु पृथ्वी गोल असल्या कारणाने ती काय होत नाही तर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. म्हणजे बघा आता इथं जर सूर्य असेल तर सूर्याची किरणं या ठिकाणी कशा पद्धतीने पडतील तर लंबरूप पडतील, बरोबर आहे की नाही? आधी आपण लंबरूप विषयीच काय करूया जाणून घेऊया. म्हणजे इथं लंबरूप पडलेली आहेत. कसे पडलेले आहेत? लंबरूप. इथे मी लिहून पण देते तुम्हाला. इथं लंबरूप पडलेत, परंतु म्हणजे कुठे लंबरूप पडलेले आहेत तर हे बघा ही इक्वेटर लाईन आहे. इथं काय आहे 0°, बरोबर? तर हे 0°, त्याचबरोबर इथं काय आहे 23.5°. त्यानंतर इथं काय आहे 66.5°. तुम्हाला दिसतंय का ह्या पेननं लिहिलेलं? पेन चेंज करू. बरं चला निळा पेन घेऊया. आणि इथं काय आहे तर 90° आहे. सर्वांना माहित आहे हे सगळं. खाली पण तशाच पद्धतीनं असते. जसं उत्तरेकडे आहे त्याच पद्धतीनं दक्षिणेकडे पण आहे. हे 66.5° आणि इथं 90°. तर मला काय म्हणायचं आहे की जी सूर्याची किरणं आहेत तर विश्ववृत्तावर लंबरूप पडतात आणि विश्ववृत्तावर लंबरूप पडलेली आहेत, परंतु आता दुसरीकडे जर सूर्यकिरणाचा विचार केला तर लंबरूप पडतात का? तर निश्चितच पडत नाहीत. मग कसे पडतात? तर बघा तिरपे पडतात. आता इथून जर सूर्यकिरण इकडे पडायचा विचार केला तर कसे पडणार आहेत? तिरपे पडणार आहेत. म्हणजेच या साईडनं पण काय होतील तर तिरपेच पडतील, बरोबर? आणि इकडे जर समजा इकडे जर विचार केला तर अति तिरपे पडतील बघा. याचा आपण सविस्तर अभ्यास अगोदरच्या तासिकेमध्ये केलेला आहे. आता अगोदर आपण काय करूया, इथं पडलेले आहेत लंबरूप, बरोबर की नाही? आणि इथं कसे पडलेले आहेत तर तिरपी पडलेले आहेत. इथं तिरपी सूर्यकिरण इथं तिरपे पडलेले आहेत आणि इथं पण तिरपे पडलेले आहेत, बरोबर का? आता मला काय म्हणायचंय की ज्या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडलेले आहेत त्या ठिकाणी काय होतंय तर सूर्याचा जो प्रकाश आहे तो काय होणार आहे जास्त प्रमाणात असणार आहे. म्हणजे प्रखर सूर्याची किरण त्या ठिकाणी पडतात. त्याचबरोबर त्या ठिकाणची उष्णता पण काय असणार आहे जास्त असणार आहे. कुठं तर इथे इक्वेटर लाईनला किंवा विश्ववृत्तावर. मग त्या ठिकाणची उष्णता जास्त असल्या कारणानं तिथलची जमीन जास्त तापलेली असल्यामुळं त्या ठिकाणची हवा पण कशी असणार आहे तर गरम असणार आहे किंवा जास्त उष्ण असणार आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये जर तिरप्या किरणांचा विचार केला तर काय होणार आहे तर तिरप्या किरणांच्या ठिकाणी या ठिकाणी तिरपे किरण असल्यामुळे एकतर काय होणार आहे जागा जास्त व्यापणार आहेत हे तिरपे किरण, आणि दुसरी गोष्ट अशी होणार आहे की तिथं सूर्याचा जो प्रकाश आहे तो काय असणार आहे कमी असणार आहे. त्याचबरोबर उष्णता पण कमी असणार आहे. मग त्या ठिकाणची जमीन पण कमी तापेल आणि परिणामी काय होईल तर जी हवा आहे त्या ठिकाणची ती पण काय होणार आहे तर कमी उष्ण असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आता बघा आपल्याला नेमका प्रश्न काय विचारलाय, अयोग्य विधान शोधायचं आहे. विधान दिलेली आहेत. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तर मी सांगितलं तुम्हाला की पृथ्वीवर येणारे जे काही सूर्याची किरण आहेत ते येतात बघा सरळ रेषेमध्ये. हे विधान अगदी बरोबर आहे. परंतु दुसरं विधान पहा, पृथ्वी गोल असल्यामुळे दुसरं विधान आहे की पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडतात. तर मला सांगा
सर्वत्र लंबरूप पडतात का? बघा इथं सगळीकडे लंबरूप पडलेत का? नाही, फक्त विश्ववृत्तावर लंबरूप पडलेले आहेत. आणि ते त्या ठिकाणी लंबरूप पडल्यामुळं म्हणजे इथं काय करतात तर कमी जागा व्यापतात आणि त्यामुळे इथं उष्णता पण काय असते जास्त असते. मग हे जे विधान आहे ते काय आहे चुकीचं आहे. म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे तर दुसरं विधान चुकीचं आहे, अयोग्य आहे आणि आपल्याला अयोग्य शोधायचं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. त्यानंतर बघा इथं काय म्हणलंय की लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. तर अगदी बरोबर आहे. लंबरूप जे काही म्हणजे किरण पडलेली आहेत ते काय करतात कमी जागा व्यापतात आणि जे काही तिरपे पडलेली आहेत ते काय होतात जास्त जागा व्यापतात. हे दोन्हीही विधान काय आहेत योग्य आहेत, बरोबर आहेत. हे विधान फक्त चुकीचं आहे. त्यानंतर बघा पुढे जाऊया. बघा त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालील विधानांचा विचार करून योग्य विधान शोधा. आपल्याला आता योग्य विधान शोधायचं आहे. विधान दिले आहेत पृथ्वी गोल असल्या कारणाने सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण समान होते. आता मला सांगा तुम्ही आताच आपण पाहिलेलं आहे जिथं सूर्याची किरण लंबरूप पडले तिथं काय व्हायला लागले तर उष्णता जास्त आहे. जिथं सूर्याची किरण तिरपी पडलेली आहेत तिथं उष्णता कमी आहे. त्याचबरोबर जिथं अतितिरपे पडलेले आहेत त्या ठिकाणी तर उष्णता म्हणजे त्या ठिकाणी तर शीत वातावरण असणार आहे, थंड वातावरण असणार आहे. मग मला सांगा असं कसं होऊ शकते की पृथ्वी गोल असल्या कारणाने सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचं प्रमाण किंवा वितरण म्हणजे समान कसं असू शकते तर ते कसं असणार आहे तर असमान असणार आहे. असमान, बरोबर आहे की नाही. म्हणजेच हे विधान काय आहे तर चूक आहे. आणि दुसरं त्याच्यानंतरचं विधान आपल्याला दिलेलं आहे. काय विधान दिले बघा. विधान दिले की तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विश्ववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, त्यानंतर समतोष्ण, शीत असे 3 कटिबंधात विभाजन होते. तर हे अगदी बरोबर आहे. हे कसं काय बरोबर आहे तर अगोदर इथं मी तुम्हाला दाखवते. बरं जाऊ दे आता हे काय आहे विधान बरोबर आहे. मग हे विधान बरोबर आहे तर आपलं आधी उत्तर आपण या ठिकाणी काढूया. अ काय आहे चूक आहे किंवा अयोग्य आहे आणि ब योग्य आहे म्हणजे फक्त ब योग्य. हे आपण अगोदरच्या पण लेक्चरला अशा पद्धतीनं कटिबंध वगैरे दाखवलेले आहेत. तर 0° 23.5 काय उत्तर आणि 23.5 दक्षिण आहे. त्यानंतर बघा इथं 66.5 उत्तर आहे, इथं 66.5 दक्षिण आहे आणि हे दक्षिण ध्रुव आहे ते वरी काय आहे उत्तर ध्रुव आहे. मला काय म्हणायचं आहे की जे काही इकडे सूर्य आहे बघा, आता सूर्य आणखीन डबल काढू का तर बघा सूर्याचे जे किरण आहेत ते विश्ववृत्तावर कशी पडतात तर लंबरूप पडतात. त्यामुळं काय करतात ते सूर्याचे किरण त्या ठिकाणची जमीन जास्त तापवतात, बरोबर. तर त्यामुळं काय होतं तर इकडे बघा हे 0°, बरोबर. 0° पासून 23.5 उत्तर त्याचबरोबर 23.5 दक्षिण हा जो काही प्रदेश आहे तर या ठिकाणचं तापमान अतिशय गरम असतं बघा आणि या गरम तापमानामुळेच याला काय म्हणतात तर उष्ण कटिबंध असं म्हणतात. काय म्हणतात उष्ण कटिबंध, बरोबर. हे बघा हे उष्ण कटिबंध प्रदेश आहे. त्यानंतर बघा इकडं 23.5 पासून ते 66.5 पर्यंत त्याचप्रमाणे दक्षिणेकडे पण 23.5 पासून 66.5 पर्यंतचा जो काही प्रदेश आहे ना हा प्रदेश समतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीनं इकडे वर पण पहा समतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मग दक्षिण ध्रुव असेल किंवा मग उत्तर ध्रुव असेल 66.5 पासून 90 पर्यंत आणि खाली पण 66.5 पासून 90 पर्यंत या ठिकाणचं वातावरण कसं असणार आहे तर शीत कटिबंध असणार आहे. म्हणजे तापमानामुळे जे काही म्हणजे तापमानाच्या वितरणावरून जे काही भाग पडलेले आहेत इकडे पृथ्वीचे तर ते आपण या ठिकाणी काय केलेले आहेत समजून घेतलेले आहेत. बघा जे आपलं दुसरं विधान होतं की नाही की तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विश्ववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समतोष्ण आणि शीत अशा पद्धतीनं 3 काय पडलेले आहेत कटिबंधात विभाजन केलेले आहे. ते अगदी
योग्य आहे. आता हे नक्कीच तुम्हाला समजलं असणार आहे आणि हे एवढं महत्वाचं आहे की त्याच्यावर कधी पण काय येतात ओळी येतात, चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला ओळखावं लागतं. पहिला पेपर असेल, दुसरा पेपर असेल, दोन्हीसाठी महत्वाचं. त्यानंतर आहे बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. आता आपल्याला योग्य विधान पाहिजे आणि या ठिकाणी अविधान दिलेलं आहे. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. की याचं असं म्हणणं आहे विधानाचं, की फक्त हे जे आपण इथं अक्षांश पाहिले होते की नाही, ही एवढ्या अक्षांशापासून तेवढ्या अक्षांशापर्यंत, तर एवढंच कारण नसून त्याला दुसरीही कारण काही आहेत. म्हणजे असे अनेक काही घटक त्याला काय आहेत, कारणीभूत आहेत. त्यामुळं काय होतंय, तर तापमानाचं वितरण विविध प्रकारे होतं. मग हे विधान जे आहे ते कसं आहे, योग्य आहे, बरोबर आहे. मग याला नेमकी कुठले कारण म्हणजे कुठले घटक कारणीभूत आहेत तापमानामध्ये बदल घडवण्यासाठी, तर त्याला आहेत बघा समुद्र सानिध्य, त्यानंतर खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना, या घटकानुसार प्रदेशामधील हवामानात विविधता आढळते. तर तुम्ही हे पण अनुभवलेलं असेल. आता बघा, समुद्र सानिध्य म्हटलं की आपण थोडासा मुंबईचा विचार करूया. आता मुंबईलाच लागून अरबी समुद्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं जे वातावरणावर काय होतं, तर समुद्राचा परिणाम पडतो. बरोबर आहे की नाही? एखाद्या शहराला जर समुद्र सपाटी लाभली नसेल, तर त्या ठिकाणचं वातावरण हे काय असणार आहे, वेगळं असणार आहे. म्हणजे खंडांतर्गतता याच्यामध्ये काय असणार आहे, बदल असणार आहे. आणि तो काय असणार आहे, प्रादेशिक बदल असणार आहे. आता मुंबईला जे काही वातावरण आहे ते बाकीच्या, उदाहरणार्थ नागपूरला वेगळं असणार आहे, मुंबईपेक्षा नागपूरला वेगळं वातावरण असणार आहे. तर हे जे विधान आहे ते अगदी काय आहे, योग्य आहे. त्यानंतर बघा, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. तर हे पण विधान अगदी बरोबर आहे. नागरीकरण म्हणजे जिथं बघा आता लोकसंख्या जास्त आहे, तिथं वातावरण एकदम कसं असते, की उष्ण असते. अक्षांश एवढाच एक घटक म्हणजे एवढाच एक मुख्य घटक त्याला कारणीभूत नाही, तर आणखीनही काही घटक त्याला कारणीभूत आहेत. मग ते कोणते घटक आहेत, ते इथं दिलेले आहेत बघा. काय, समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना, या घटकामुळे सुद्धा प्रदेशावर काय होतं, तर परिणाम होतो. हवामानावर त्याचा परिणाम आढळतो, विविधता आढळते. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की याशिवाय सुद्धा कोणते आहेत मग, वारे आहे, वन आच्छादन आहे, नागरीकरण आहे, औद्योगिकरण आहे, या घटकांचा सुद्धा काय होतो, स्थानिक हवामानावर परिणाम होतो किंवा होत असतो. बघा, आता विधानं दिलेली आहेत आपल्याला, की खालील विधाने वाचा आणि योग्य पर्यायाची निवड करा. आपल्याला इथं योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान दिलेलं आहे की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. तर हे जे काही विधान दिलेलं आहे ते अगदी चुकीचं आहे. सूर्यकिरणामुळे हवा तापत नाही. समजा सूर्यकिरण पृथ्वीवर पडतात, मग पृथ्वीवर काय आहे, पाणी आणि जमीन आहे. तर अगोदर काय होतंय, तर जमीन आणि पाणी तापतंय, बरोबर का? आणि त्यानंतर काय होतंय, समजा सूर्यकिरण पडले जमिनीवर, मग सूर्यकिरणामुळे काय होतंय, जमीन तापते. आणि जमीन तापल्यामुळं काय होतंय, तर जे काही जमिनीनं उष्णता स्वतः काय केलेली आहे, शोषून घेतलेली आहे. त्या शोषून घेतलेल्या उष्णतेमुळं होतं काय, तर जे काही हवेचे थर आहेत ते काय होतात, तापत जातात. हे मी थोडक्यात तुम्हाला इथं आता काय करते, थोडं डायग्रामच्या माध्यमातून समजावते. म्हणजे आपलं काय होणार आहे, इथं सगळं काही क्लिअर होणार आहे. बघा, हे आहे आपला सूर्य. त्यानंतर आता बघा, इथं येणार आहे, हे असणार आहे पाणी, ही आहे जमीन. आता जाऊया सूर्यकिरणांकडे. बघा, हे जे काही सूर्यकिरण आहेत, हे सूर्यकिरण काय होणार आहेत, तर जमिनीवर येणार आहेत, बरोबर. मग जमिनीवर आल्याच्या नंतर तसेच काही सूर्यकिरण असे पाण्यावर पण येणार आहेत, बरोबर का? तर काय होतं बघा, हे आपल्याला पुढे पण कामाला येणार आहे, की सूर्याची किरण जमिनीवर पडले की काय होतंय, जमिनीचा पृष्ठभाग तापतो, बरोबर. मग हा पृष्ठभाग काय होणार आहे, तर तापणार आहे. आणि पृष्ठभाग तापल्याच्या नंतर या जमिनीनं काय केलेली आहे, जी काही उष्णता स्वतःमध्ये धारण केलेली आहे, त्यामुळं काय करते जमीन, तर आपल्या वर जे काही हवेचे थर आहेत ते तापवायला
सुरुवात करते. मग आता हवेचे थर जे आहेत त्याच्यामध्ये समजा आता उदाहरणार्थ पहिला थर आहे तो काय होणार आहे सगळ्यात आधी तापणार आहे, बरोबर. आणि मग याच्या सानिध्यात जो वरचा थर आहे तो त्याच्या तापमानामुळे तापणार आहे, बरोबर. त्याच्या उष्णतेमुळे त्याच्या वरचा थर काय होईल तर तापेल. समजा हा थर आहे त्याच्यावरी, मग त्याच्यावरी आणखीन एक थर असणार आहे, कुठला तरी एक थर आपण असा वरी, है की नाही. ह्याच्या सानिध्यामुळे हे, त्याच्या सानिध्यामुळे ते, म्हणजे एकमेकाच्या सानिध्यामुळे ते थर काय होणार आहेत तर तापत जाणार आहेत. अशा पद्धतीनं एक एक थर वर काय होत आहे तापत जात आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे तापत जाणारे थर आहेत तर बघा या वरच्या थरापेक्षा खालच्या थराचं तापमान हे काय असणार आहे जास्त असणार आहे. याचं काय कारण आहे म्हणजे हे का मी समजून सांगते तर याचं कारण असं आहे की जी जमिनीवरची हवा आहे तर ती काय असणार आहे जास्त गरम असणार आहे. जर आपण समुद्र सपाटीपासून म्हणजे जमिनीपासून जर आपण पर्वतावर गेलोत, पर्वतासारख्या ठिकाणी गेलोत, उंच ठिकाणी गेलोत तर त्या ठिकाणचं हवामान म्हणजे तापमान कसं असणार आहे कमी असणार आहे. कारण की याच्या सानिध्यामुळे हे तपायले म्हणजे ह्याची उष्णता काय असणार आहे तापमान काय असणार आहे कमीच असणार आहे ना. अशाच पद्धतीनं हे असे एकावर एक थर जर आपण पाहत गेलो तर वरचा थर हा काय असणार आहे थंड असणार आहे. आणि याच कारणानं बघा जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की वातावरणामध्ये सर्वात थंड थर कोणता म्हणजे वातावरणाचा सर्वात थंड थर कोणता तर तो आहे बघा मध्यमंडल. कोणता आहे मध्यमंडल. मध्यमंडल मध्ये एवढं तापमान कमी आहे की त्या ठिकाणी जवळजवळ किती तापमान आहे तर -90° पर्यंत तापमान जाते. तर असाही प्रश्न जर आला विचारला की सर्वात थंड वातावरणातील सर्वात थंड थर कोणता तर तो आहे मध्यमंडल. तर इथं मला आणखीन एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला की जे सूर्याची किरणं येतात ही झाली आपली पृथ्वी आणि ते झालं पाणी म्हणजे समजा समुद्र समजा त्याला महासागर म्हणा. तर सूर्यापासून आलेली किरणं याच्यामुळे काय होतंय तर पृथ्वी काय होते लवकर गरम होते आणि लवकर थंड पण होते. त्याच्या तुलनेमध्ये हे जे पाणी आहे की नाही पाणी लवकर गरम होत नाही, उशिरा गरम होते आणि उशिराच थंड पण होते. आणि दुसरी गोष्ट मग आता तुम्ही मला विचारताल की बाबा पाणी लवकर का थंड होत नाही आणि जमीन लवकर का थंड होते तर ही जी जमीन आहे की नाही एकतर काय असते स्थिर असते एका जागेवर असते, त्याचबरोबर ती अपारदर्शक असते म्हणून जमीन काय होते लवकर गरम होते. आणि त्याच्या तुलनेमध्ये पाण्याचा विचार केला तिथं आता लाटा म्हणजे लाटा चालू असतात त्यामुळे ती काय असते पाणी जे असते ते काय अस्थिर आहे त्याचबरोबर पारदर्शक आहे त्यामुळं पाणी उशिरा गरम होते. आलं का लक्षात. याचा संदर्भ आपल्याला पुढं कामाला येणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. बघा अविधान आपल्याला काय विचारलं होतं की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. तर हे विधान काय आहे चुकीचं आहे ना. सूर्यकिरणामुळे हवा तापत नाही तर काय होतंय जमीन व पाणी तापतं आणि याच्या सानिध्यामुळं हवा तापत असते. म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आहे. व मध्ये काय सांगितलंय की जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापतात. हा हे विधान काय वाटत आहे बरोबर वाटत आहे. त्यानंतर जमीन व पाणी यांना शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते आणि हवा तापते. अगदी बरोबर. मी जसं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे अगदी तसंच हे विधान दिलेलं आहे. तर हे विधान काय आहे अगदी बरोबर आहे. आणि मग आपलं उत्तर काय येणार आहे तर काय आहे अयोग्य आहे. बरोबर आहे अयोग्य. आणि ब काय आहे योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 2. जसजसं वर जावे पृथ्वी पृष्ठापासून किंवा पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात काय होते घट होते आणि समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात काय असते तर कमी झालेले आढळते. हे महत्वाचं लक्षात ठेवा. बाकी सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रश्न काय आहे की उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यासाठी हवामानातील डॅश घटक महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण अनुभवावरून सांगू शकतो. बरोबर आहे की नाही. आता बघा की उष्णता आणि बाष्प यांचं वहन कोण करते
तर यांचं वहन कोण करणार आहे? तर वारा करणार आहे. बरोबर आहे की नाही? आपण अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले आहेत. तर आपण त्याच्या अनुभवावरून आपण हे सांगू शकतो. जसं की तुम्ही पाहिलं असेल, बाष्प म्हणजे असतंच काय? तर समजा पाण्यावर काय होतं? प्रखर सूर्याची किरणं पडतात आणि पाण्याची वाफ होऊन काय बनतं? तर बाष्पामध्ये रूपांतर होतं. त्याचे ढग बनतात. तर तुम्ही असंही पाहिलेलं असेल, की कधी-कधी काळाकुट्ट काय होतं? आभाळ येतं आणि वारं सुटतं. मग वारं सुटल्यावर काय होतं? तर त्या ठिकाणी आलेलं जे आभाळ आहे, ते आपल्याला धड-धड आपल्या डोळ्यासमोर काय होत असतं? तर ते वाऱ्यामुळं त्या ठिकाणाहून वाहून म्हणजे चालत पुढे जातात आणि असं आपण म्हणतो, की खूप पाऊस पडला असता, परंतु वाऱ्यामुळं काय झालेलं आहे? ढग पुढे निघून गेलेले आहेत. ते तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल. तर बाष्प, उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यासाठी हवामानातील कोणता घटक महत्वाचा आहे? तर तो आहे वारं. हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. तर कोणत्या ठिकाणी हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते? तर ज्या ठिकाणी उष्ण वातावरण आहे, त्या ठिकाणी हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. तुम्ही पाहिलं पण असेल बघा, की जेव्हा जास्त गरमी जाणवते, बरोबर आहे? तेव्हा आपण काय म्हणतो, की आज पाऊस पडतंय, लय गरमायलंय. काय होते? लय गरमायलंय, आज पाऊस पडतंय. तर ते ज्या ठिकाणी उष्ण आहे, त्या ठिकाणी बाष्पधारण क्षमता काय असते हवेची? जास्त असते. तर बघा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, की खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. तर बघा अविधान काय आहे, की समुद्रकिनारी भागात थंड अंतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते, तर रात्री जास्त असते. तर इथं म्हणायचं काय आहे? मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, की सूर्यकिरणामुळे काय होतंय, तर जमीन अगोदर तापते. बरोबर आहे का? मग जमीन अगोदर तापल्यामुळं दिवसा काय असणार आहे तिथलचं तापमान? अतिशय उष्ण असणार आहे. त्याचबरोबर विचार केला तर रात्री कसं होणार आहे? थंड वातावरण आपण अनुभवतो. म्हणजे जे की कुठे राहतात? थंड अंतर्गत भागात राहतात. म्हणजे जमिनीवर राहतात. त्याच्या आजूबाजूला काय नाहीये? किनारी प्रदेश नाहीये. तर अशा ठिकाणचं मी बोलत आहे. त्यानंतर बघा थंड अंतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते, तर रात्री कशी असते? कमी असते. कारण काय आहे? तर जमिनीचा भाग हा काय होतो? सूर्यामुळं लवकर तापतो आणि तापला की दिवसा काय होते तिथं? तापमान उष्ण होते. बरोबर का? तर अशा पद्धतीने हे पण विधान काय आहे? योग्य आहे. इथं काय सांगितलंय? किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक जास्त असतो. तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक कमी असतो. आता हे विधान तर सरासर चुकीचं आहे. म्हणजे इथं तापमानातील फरक हा कसा असतो? जास्त असतो. बरोबर की नाही? कमी नसतो. आणि इकडं कसा असतो? किनारी भागामध्ये हा फरक कमी असतो. कसा असतो? कमी असतो. म्हणजे इकडं पाण्याकडची जी किनारी प्रदेश जो आहे, त्या ठिकाणची प्रोसेस कशी असते? हळू-हळू चालते. पण जमिनीवर पटकन गरम व्हायचं आणि पटकन थंड व्हायचं. म्हणजे हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. तर आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं, तर विधान योग्य कोणते आहेत? तर अयोग्य आहे आणि ब पण योग्य आहे. मग अ, ब कुठं आहे? हे बघा इथं अ, ब. फक्त अ, ब योग्य. बघा प्रश्न आहे की दिवसाच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन डॅश म्हणतात. काय म्हणतात? आपण आत्ताच पाहिलेलं आहे की तापमान कक्षा म्हणतात. तर वेळ वाया न घालवता पुढे जाऊया. बघा आता इथं थोडस तुम्हाला मी समजून सांगणार आहे बरं. बघा खालीलपैकी कोणता वायू वातावरणातील हवेचे तापमान वाढवण्यास कारणीभूत नाही म्हणलंय बरं. तर कोणत्या घटकामुळं वातावरणाचं तापमान वाढत नाही? कारणीभूत ठरत नाही तर ते वायू आहे बघा या ठिकाणी ऑक्सिजन. त्यानंतर बघा हे आर्गॉन आहे, पाण्याची वाफ आहे, कार्बन डायऑक्साइड आहेत. हे जे वायू आहेत की नाही तर पृथ्वीवरची म्हणजे हे जे वायू आहेत की नाही ते काय करतात तर पृथ्वीला जी सूर्यापासून मिळालेली उष्णता आहे ती स्वतः ऑब्झर्व करून घेतात आणि ती टिकवून ठेवतात. त्यामुळं काय होतं तर पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढ होते. याला ग्लोबल वॉर्मिंग असं सुद्धा म्हणतात. आणि या तीन म्हणजे हे बघा हे आर्गॉन, पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साइड हे जे तीन वायू आहेत ते यांना हरितगृह वायू असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं
हरितगृह वायू कोणते म्हणलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे आर्गॉन, पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साइड. हरितगृह वायूचे जे परिणाम आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणखी महत्वाचं असं तुम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये की शास्त्रज्ञांचं काय मत आहे की हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे, यालाच काय म्हणतात तर जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. काय म्हणतात? जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. तर बघा, ज्या वायूमुळे ही वाढ होते त्या वायूला काय म्हणतात? हरितगृह वायू म्हणतात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आर्गॉन, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ हे काय आहेत? हरितगृह वायू आहेत. काय आहे की खालीलपैकी योग्य विधानाची निवड करा. आपल्याला कसं विधान पाहिजे तर योग्य विधान पाहिजे आहे. मग विधान वाचावं लागतील. विधान काय आहेत की सागरी प्रवाह विश्ववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व म्हणजे ध्रुवीय प्रदेश ते विश्ववृत्त असे वाहतात. तर हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला विश्ववृत्त, ध्रुव वगैरे सगळं माहित आहे. अगोदर ज्यांना कुणी अगोदरचे लेक्चर केले नसतील ते मात्र नक्की करा. तर अशा पद्धतीनं वाहतात सागरी प्रवाह, ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा, सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण किनारपट्टीचे तापमान कमी होते. तर इथं काय म्हणायचं आहे तर बघा, ही आहे आपली पृथ्वी. पृथ्वीला कलर योग्य नाहीये का तो? हे बघा, ही आहे पृथ्वी आणि पृथ्वीवर इक्वेटर लाईन आपल्याला घ्यावी लागणार आहे. तर ही काय असते मधात बघा, ही 0 अंशाची रेषा, विश्ववृत्तीय रेषा. विश्ववृत्त म्हटलं की विश्ववृत्त कसं असतं? गरम असतं, बरोबर की नाही? तर मग आता विश्ववृत्ताकडून जे काही प्रवाह जाणार आहेत तर 2 प्रवाह असतात, एक म्हणजे शीत प्रवाह आणि दुसरा असतो उष्ण प्रवाह. तर इथं सांगायचं काय आहे याच्यासाठी मी साधं उदाहरण घेते बघा. आता बघा, हे काय आहे? उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणजे आपण घेतलेलं जे गरम पाणी आहे आंघोळीसाठी ते आहे. आणि शीत कटिबंधाकडून काय येत आहे? प्रवाह येत आहे, म्हणजे आपण वरून पाणी टाकत आहोत. तेव्हा निश्चितच काय होणार आहे तर त्या पाण्याचं तापमान कमी होणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच या ठिकाणी जे विधान दिलेलं आहे की उष्ण किनारपट्टीचे तापमान काय होते? कमी होते. तर हे विधान काय आहे? अगदी बरोबर आहे. तर विधान दिलेलं आहे की सागरी प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधातून शीत कटिबंधाकडे, आता बघा, उष्ण कटिबंधातून येत आहे म्हणजे इकडे बघा, इथून वर जात आहे. उष्ण कटिबंधातून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान काय होते? वाढते. असा प्रश्न आपल्याला म्हणजे दिलेला आहे. तर हे पण विधान काय आहे? अगदी बरोबर आहे. आता याच्यासाठी मी कुठलं उदाहरण घेईल तर बघा, आपण बऱ्याच वेळेस काय करतो? फ्रीज मध्ये पाणी ठेवतो, बरोबर? आणि फ्रीज मध्ये पाणी जे ठेवलेलं आहे ते कधी कधी काय होते? खूप थंड होते. मग खूप थंड झाल्याच्या नंतर असे बी काही नग असतात जे फक्त इसावण आंघोळीच्याच पाण्यात घालत नाहीत तर पिण्याच्या म्हणजे फ्रीज मधल्या पाण्यामध्ये पण इसावून कसं घालतात बघा. मग हे पाणी आता फ्रीज मध्ये ठेवलेलं खूप थंड झालंय तर तेव्हा ते काय करतात की आपलं जे वरचं साधं पाणी आहे ते मध्ये टाकतात. म्हणजे हे वरचं जे साधं पाणी आहे ते आपण थोडक्यात काय समजूया? गरम पाणी समजूया. आणि त्यामुळे काय होणार आहे तर जे थंड पाणी आहे त्याचं जे तापमान आहे ते वाढणार आहे, बरोबर आहे की नाही? वाढेल की नाही? तर त्याच पद्धतीचं हे वाक्य आहे की सागरी प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचं तापमान काय होतंय? वाढतंय. म्हणजे बघा, हे शीत कटिबंध म्हणजे फ्रीज मधलं पाणी आहे आणि हे उष्ण कटिबंधाकडून जे प्रवाह येत आहे ते आपण त्याच्यात टाकलेलं साधं पाणी आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे तर हे जे थंड पाणी आहे त्याचं तापमान काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजेच आपल्याला ते पिण्यायोग्य पाणी होणार आहे, बरोबर आहे की नाही? आधी खूप थंड झालतं ते. तर हे पण विधान काय आहे? योग्य आहे. निश्चितच अपेक्षा करते तुम्हाला हे समजलं असेल आणि हे तीनही विधान काय आहेत तर योग्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर अ, ब, क सर्वच योग्य. त्याच्यानंतर आणखीन एक इथं समजून सांगायचं असं आहे बघा. तर बघा, जेव्हा काय करतात आता पहिले अगोदरच्या काळी काय करायचे बघा, पाणी ठेवायचे तापवायला, अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवायचे. तर आता इथं आपल्याकडे काय सध्या तरी काय आहे
तर शेगडी वगैरे आहे, तर आपण शेगडीवर काय केलेलं आहे, हे पातेलं आता पाणी तापवायला ठेवलेलं आहे. आता मी इथं आता आपण सुधारित काळात आहोत म्हणून मी इथं काय करते, शेगडीच काढते, बरोबर आहे की नाही. ही बघा आपली शेगडी आहे, ही शेगडीची कॉईल वगैरे आहे. आता इथं याच्यामध्ये पाणी आहे, असं गृहीत धरा तुम्ही की या पातेल्यामध्ये काय आहे, पाणी आहे आणि पाणी आहे. तर मग आता इकडून खालून काय आहे, तर उष्णता दिली जात आहे. तेव्हा काय होणार आहे, तर या पाण्याचा खालचा थर अगोदर तापणार आहे आणि पाण्याचा थर तापला की काय होतं, हा थर वरी निघून जातो. हा थर काय होतो, वरी निघून जातो आणि वरी जो काही थंड थर आहे पाण्याचा, कसा थर आहे, थंड थर आहे. हा पाण्याचा इथं थंड थर होता, तो काय करतो, लगेच खाली येतो. लक्षात यायले का मी काय म्हणायला लागले, गरम झालेला पाण्याचा थर वरी निघून गेला, पाण्याच्या वरी ह्या पातेल्याच्या वरच्या साईडला आला. त्याचबरोबर पाण्याच्या वरच्या साईडला जो थंड थर होता तो काय झाला, लगेच खाली आलेला आहे बघा. आणि मग हा गरम झाला की काय होईल, हा वरी जाईल पुन्हा आणि पुन्हा जे खालचा थंड थर आहे तो पुन्हा काय होईल, खाली येणार आहे इकडं. अशा पद्धतीला किंवा अशा ज्या वहन होते त्या वहनाला काय म्हणतात किंवा अशा प्रवाहाला काय म्हणतात, तर अशा प्रवाहाला म्हणतात बघा ऊर्ध्वगामी प्रवाह. काय म्हणतात, ऊर्ध्वगामी प्रवाह. तर हे पण तुम्हाला निश्चितच समजलं असेल अशी अपेक्षा करून आता आपण काय करूया, पुढे जाऊया. तर मगाशी आपण काय पाहिलं की ही पृथ्वी आहे, पृथ्वीवर काय आहे, ही इक्वेटर लाईन आहे म्हणजे 0 अंशाची, बरोबर की नाही. आणि इथून जे प्रवाह जातात वरच्या दिशेला, जे प्रवाह जात असतात तर ते कसे असतात, तर उष्ण असतात. आता जे काय ऑरेंज कलरचे प्रवाह आहेत ते काय आहेत, उष्ण आहेत असं समजा तुम्ही. आणि त्याचबरोबर ही जी काही लाईन आहे ती काय आहे, ध्रुवाची लाईन, बरोबर. तर ध्रुवाकडून जे काही प्रवाह खालच्या दिशेने येणार आहेत तर ते काय आहेत, तर थंड आहेत. बघा, ही इक्वेटर लाईन गरम असते म्हणून इकडून जाणारे प्रवाह हे गरम आहेत आणि वरून येणारे प्रवाह हे थंड. तर मग हे थंड प्रवाह आणि गरम प्रवाह जेव्हा एकत्र येतात, हे दोन प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी काय होते, तर प्लवंकाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे प्लवंक म्हणजे नेमकं काय असते, तर प्लवंक हे माशाचं काय आहे, खाद्य आहे आणि त्यामुळं त्या प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणात येतात आणि उबदार पाण्यात ते पुनरुत्पादन करतात. म्हणजेच आणखीन दुसरे माशांची पण निर्मिती करतात. अशा पद्धतीनं हे मला तुम्हाला समजून सांगायचं होतं. तर या समुद्राच्या ज्या काही तुम्हाला दिसायला लागल्यात प्रवाह, है की नाही, जर जे लाल दिसत आहे ते काय आहे, उष्ण प्रवाह आहे आणि जे काय दिसत आकाशी कलर मध्ये आहे ते थंड प्रवाह आहे. तर काही ठिकाणी बघा, ही गल्फ प्रवाह जे आहे ते काय होत आहे, इकडून इथं जात आहे आणि इकडून लॅब्राडोर प्रवाह येत आहे. लॅब्राडोर प्रवाह हा थंड प्रवाह आहे. विचारलं जातो की कोणता प्रवाह थंड आहे आणि कोणता काय आहे, गरम आहे. त्यानंतर बघा, हे बघा, हे काय आहे, अटलांटिक महासागर आहे. त्यानंतर हे ब्राझील प्रवाह गरम आहे. त्याच्यानंतर बँगुला प्रवाह कसा आहे, थंड आहे. तर हे तुम्ही काय करायचं आहे, थोडक्यात समजून घ्यायचं आहे. हे बघा, इथं सोमाली प्रवाह आहे. कोणत्या समुद्रात आहे सोमाली प्रवाह असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, हिंदी महासागरात आहे. त्यानंतर बघा, इथं बघा पॅसिफिक महासागर आहे, बरोबर का नाही. पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. तर महासागरामध्ये आपण त्याला सविस्तर अभ्यासणार आहोतच. हे बघा, इकडून सुद्धा आलेला आहे, म्हणजे बोर्डच्या मागून जाऊन इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे बोर्डचं नाही म्हणत आहे मी, पृथ्वीवर दोन्ही साईडनं दिसतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना की जवळपास जी काही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या 1/3 भाग हा प्रशांत महासागराने म्हणजेच पॅसिफिक महासागराने व्यापलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे की तापमान बदलात संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापित डॅश इतका गोठण बिंदू दर्शवतो. तर अल्कोहोलचा गोठण बिंदू किती असतो, तापमापीमध्ये अल्कोहोलचा आणि पाऱ्याचा उपयोग करतात. तर आपल्याला विचारलंय अल्कोहोलचं तापमान, तर अल्कोहोलचं तापमान आहे बघा
130 मायनस मध्ये आहे 130. त्यानंतर काय -39 जे आहे ते कशाचं आहे तर पाऱ्याचं आहे. पाऱ्याचे तापमान आहे ते. बघा इथं तुम्हाला ती माहिती दिसेल. इथं काय दिले अल्कोहोलचा गोठण बिंदू किती आहे 130 सेल्सिअस. त्याचबरोबर इथं पाऱ्याचा गोठण बिंदू आहे बघा -39 सेल्सिअस मध्ये. त्यानंतर इथे एक महत्वाचं असं आहे बघा की म्हणजे आपल्याच्यानं विसरून जाऊ नये की काय सांगितलंय की तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहाइट मध्ये किंवा फॅरेनहाइट या एककामध्ये मोजतात. सगळ्यांना माहिती आहे की अंश सेल्सिअस मध्ये मोजतात, पण बऱ्याच जणांना माहित नसेल की फॅरेनहाइट मध्ये सुद्धा मोजतात. त्याच्यानंतर बघा हे कसं लिहितात अंश सेल्सिअस असं लिहितात आणि अंश फॅरेनहाइट अशा पद्धतीने लिहितात. तापमापकाच्या साहाय्याने तापमानातील फरकाची कमाल आणि किमान दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककामध्ये मोजतात. तर ही सर्व माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. बघा त्यानंतर तापमान मोजण्यासाठी वापरात आलेले एकक खालीलपैकी कोणते हा प्रश्न पण विचारण्यात आलेला आहे. मग कोणतं आहे ते एकक तर तुम्हाला माहिती असेल की अश्वशक्ती हे नॉट्स कशासाठी तर वाऱ्याचं एकक म्हणजे वाऱ्याची गती मोजण्यासाठी हे एकक वापरतात. हे पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे बरं की नॉट्स हे कशासाठी वापरतात किंवा वाऱ्याची गती कशात मोजली जाते तर नॉट्स मध्ये मोजली जाते. आणि फॅरेनहाइट हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे की तापमान मोजण्यासाठी वापरात असलेलं एकक आपण आत्ताच पाहिलं. बऱ्याच जणांना माहित नसेल ते आता काय करा लक्षात ठेवा. मुद्दाम काय केलेलं आहे पर्यायामध्ये फॅरेनहाइट घेतलेला आहे. तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर महासागराचे महत्व अभ्यासायचे आहे. इथे काय दिलंय आपल्याला की महासागराच्या क्षेत्रफळानुसार योग्य असलेला पर्याय ओळखा. तर हा योग्य पर्याय ओळखण्यासाठी आपल्याला अगोदर काय माहिती असलं पाहिजे म्हणजे जे काही महासागर आहेत तर त्या महासागराचं नेमकं क्षेत्रफळ किती आहे. तर पूर्ण पृथ्वीचा विचार करायला गेलं तर पृथ्वीवर जवळपास 29% जमीन आणि 71% काय आहे पाण्याचा भाग आहे. म्हणजे महासागराने एवढा भाग काय केलेला आहे व्यापलेला आहे. आणि त्याचबरोबर तो जे काही 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे तर त्या पाण्यापैकी सुद्धा तर जवळजवळ 97% पाणी हे कसं आहे तर महासागरामध्ये आहे किंवा खारट पाणी आहे जे की आपल्या पिण्यायोग्य नाहीये. तर एवढं हे काय आहे खारट पाणी आहे. आणि मग पिण्यायोग्य पाणी म्हणजे भूपृष्ठाखाली जे की आपण बोरनं विहिरीनं वगैरे काढतो ते पाणी नेमकं किती आहे तर ते पाणी म्हणजे एवढं आहे बघा 0.625% एवढंच पाणी हे काय आहे तर पिण्यायोग्य पाणी आहे. त्यामुळेच तर पृथ्वीला निळा ग्रह म्हणलेला असून सुद्धा निळा ग्रह का म्हटलेला आहे तर खूप जास्त पाणी असल्यामुळे निळा ग्रह म्हटलेला आहे. आणि एवढं पाणी असून सुद्धा आपल्याला काय करत आहे म्हणजे पाणी वाचवण्याची वेळ आलेली आहे ती याच कारणास्तव आलेली आहे. हे एवढं पाणी असून सुद्धा ते काय आहे पिण्यायोग्य आहे का नाही खारट पाणी आहे. आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवलं जाऊ शकतं परंतु त्याच्यासाठी खूप खर्च लागणार आहे किंवा लागू शकतो. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे जमिनीवर असलेल्या एकूण सजीव सृष्टीच्या कितीतरी पटीनं सजीव सृष्टी ही काय आहे जलावरणात राहते आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. हे इथं क्षेत्रफळ जे दिलेलं आहे त्याच्यावर तुमच्या असं लक्षात येईल की पॅसिफिक महासागर काय आहे 1 नंबरला आहे सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर आहे अटलांटिक महासागर, त्यानंतर हिंदी दक्षिण महासागर आणि सर्वात शेवटी आहे आर्क्टिक महासागर. म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ते योग्य क्रम लावायचा आहे. सगळ्यात अगोदर पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर दक्षिण आणि आर्क्टिक हे काय आहे योग्य क्रम म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा आता काय आहे सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश होतो. तर निक्षेप म्हणजे नेमकं असतं काय तर पुस्तक घ्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसन
की सागरामधून वाहून म्हणजे सागरामध्ये काय होतंय आता पाऊस वगैरे पडला तर नदी नाल्यांचं वगैरे पाणी कुठे जाते तर सागराला जाते, महासागरामध्ये जाऊन मिळते, बरोबर की नाही? तर हे जे काही वाहून नेलेले जे घटक असतात त्यालाच निक्षेप असं म्हटलेलं आहे. तर बघा, फक्त सागरी वनस्पती व प्राण्यांचे अवशेष असतात का? तर निश्चितच नाही. अतिसूक्ष्म रेतीचे संचयन एवढंच असते का? नाही. ज्वालामुखीच्या लावा आणि राख एवढंच असते का? नाही. हे पण विधान चुकीचे नाहीत बरं. बरोबरच आहेत, परंतु त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? खूप कमी दिलेलं आहे. इथं काय दिलंय बघा, अतिसूक्ष्म माती दिली, सागरी वनस्पती दिलेली आहे आणि प्राण्यांचे अवशेष. तर हे विधान त्या बाकीच्या विधानापेक्षा काय आहे? योग्य आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार आहोत की सागरी निक्षेपामध्ये या घटकांचा समावेश होतो. आता बघा, इथं विधानं आपल्याला दिलेली आहेत ते खालील विधानाचा विचार करून योग्य विधान शोधा. तर पहिलंच विधान काय आहे? सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता ही 1032% आहे. ह्या सिम्बॉलला कसं वाचायचं? तर 1032 असं वाचायचं बरं. हे जे सिम्बॉल आहे की नाही याला हजारी असा उल्लेख करायचा याचा. म्हणजे कसं, आता आपण शिक्षक आहोत तर आपल्याला कुठल्या चिन्हाला काय वाचायचं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर हे जे विधान आहे की नाही, सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता ही 1032% आहे, हे विधान चुकीचं आहे. कारण की सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता ही किती आहे? तर 35% एवढी आहे. किती आहे? 35% एवढी आहे. मग हे विधान झालं चुकीचं. त्यानंतर आपण ब विधानाकडे जाऊ. ब विधान काय म्हणतंय की मृत महासागराच्या पाण्याची क्षारता किती आहे? 1332% आहे. हे विधान मात्र योग्य आहे. आणि हे जे काही मृत सागर आहे की नाही त्याच्यावर माणूस कधीच म्हणजे त्या पाण्यामध्ये डुबत नाही, तर वरी तरंगतो. त्यानंतर बघा, मिठाप्रमाणेच फॉस्फरस, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात आढळतात. तर हे पण विधान कसं आहे? तर योग्य आहे. मग आपलं विधान कोणतं योग्य आहे? तर ब आणि क. ऑप्शन मध्ये बघा कुठं ब आणि क आहे का? तर आहे. पर्याय क्रमांक 3. तर तीच माहिती आहे जी मी आता तुम्हाला सांगितली. बघा, प्रश्न आहे की वेगळा शब्द ओळखा. तर वेगळा शब्द आता आपल्याला कसा ओळखता येईल? तर बघा, इथं काय दिलंय? कोळंबी, बांगडा, मोरी आणि स्पेन. तर तुमच्या असं लक्षात येईल की स्पेन हे काय आहे? एक देश आहे, बरोबर. आणि या बाकीचे काय आहेत? तर महासागरातील जीव आहेत. त्यामुळं हे काय आहे? तर एक वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. इथं बघा, इथं दिसते तुम्हाला. तर बघा, भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मुरी, त्याच्यानंतर रावस इत्यादी समुद्र जीव खाल्ले जातात. माशांचा वगैरे आहारासाठीच उपयोग होतो का? तर तसं नाही. समुद्रातील जीवांचा उपयोग औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादीसाठी सुद्धा या जीवांचा वापर केला जातो. तर बघा, कथन काय आहे? महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. तर याचं नेमकं काय कारण आहे? तर इथं कारण पण दिलंय बघा, की या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. तर जे काही बाष्प असते, बाष्प म्हणजे नेमकं काय? तर पाण्यावर जे काही सूर्याची प्रखर किरणं पडतात त्यामुळं पाण्याची काय होते? वाफ होते. आणि म्हणजे एक प्रकारे ते पाणीच असतं ना, मग ते त्याला काय म्हणतात? तर बाष्प असं म्हणतात. आणि या बाष्पामुळं काय होत नाही? तर तापमानात फारसा फरक पडत नाही. किनारी प्रदेशामध्ये म्हणत आहे. तर आपलं या ठिकाणी काय येणार आहे? तर दोन्हीही योग्य आहेत. कथन आणि कारण दोन्हीही योग्य. बघा, प्रश्न आहे, हवेतील बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान कसे असते? तर सम असते. किनारपट्टीच्या भागात सम असते आणि खंडांतर्गत भागामध्ये विषम असतं. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ते आपण इथं पाहिलं होतं बघा. हे बघा इथं.
तर त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जमीन व पाण्याच्या तापमानातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात आणि या वायुदाबातील फरकामुळे जे वारे वाहतात त्यांना कोणते वारे म्हणतात? तर त्यांना ग्रहीय वारे असं म्हणतात. तर तुम्हाला नसेल समजलं तर मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगते की बघा होतं काय, तर जी काही आपली पृथ्वी आहे ना, तर ही पृथ्वी बरोबर, आणि या पृथ्वीवर जे काही सूर्याची किरण पडतात, सूर्याची किरण तर सरळ रेषेत जातात, परंतु प्रत्येक ठिकाणी सारखे पोहोचत नाहीत. बरोबर, इथं कसे पडतात? लंबरूप पडतात. तिकडे कसे पडतात? म्हणजे ध्रुवाकडे तिरपे पडतात आणि तिरपे पडल्यानं तिकडचे जे वातावरण आहे, तापमान आहे ते कमी असतं आणि ध्रुवावर कसं असतं? तर जास्त असतं. आणि या पृथ्वीच्या म्हणजे सूर्यापासून जे मिळालेली किरण आहेत याच्या तापमानामुळं काय होतं? ह्या तापमानाच्या असमान वितरणामुळं काय होतं? तर वायुदाबाचा पट्टा निर्माण होतो आणि या वायुदाबाच्या पट्ट्यामुळं जे वारे वाहतात त्या वाऱ्याला काय म्हणतात? तर ग्रहीय वारे असं म्हणतात. निश्चितच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करून आपण पुढे जाऊया. तर बघा की जे काही ग्रहीय वारे तयार झालेले आहेत, तर या ग्रहीय वाऱ्यामुळे होतं काय? तर महासागरामध्ये प्रवाह निर्माण होतात आणि ते जे प्रवाह असतात ते कसे? तर समजा विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे गेलं तर ते काय असणार आहे? उष्ण प्रवाह असणार आहे आणि ध्रुवाकडून विश्ववृत्ताकडे आलं तर ते प्रवाह कसे असणार आहेत? तर थंड प्रवाह असणार आहेत. तर अशा पद्धतीचे प्रवाह त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपले हे उष्ण आणि शीत प्रवाह. त्यानंतर उष्ण प्रवाह थंड प्रदेशाकडे वाहतात तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात. म्हणजेच विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे, ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विश्ववृत्ताकडे. जे थंड आहे ते उष्ण प्रदेशाकडे आणि जे उष्ण आहे ते थंड प्रदेशाकडे वाहतात. हे प्रवाह विषय आपण बोललेलो आहोत. काय महत्वाचं आहे? तर उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारपट्टीचे किंवा किनारी भागाचे तापमान हे कसे करतात? सौम्य बनवतात. उष्ण प्रदेशाकडे आलेले कोणते प्रवाह? तर थंड प्रवाह हे काय करतात? त्या ठिकाणचं वातावरण थंड करण्याचा प्रयत्न करतात किंवा थंड करतात. त्या उलट काय करतात? त्या उलट काय होते बघा, तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह, कोणते? उष्ण प्रवाह हे काय करतात? त्या ठिकाणचं तापमान कसं करतात? तर उबदार करतात. मी मगाशी सांगितलं तेच उदाहरण या ठिकाणी काय होतात? लागू होतात. बघा या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. बघा अविधान आहे म्हणजे पहिलं विधान आहे की ग्रहीय वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रवाहाकडे वाहतात तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रवाहाकडे वाहतात. अगदी बरोबर आहे. जे की उष्ण आहेत ते जातात थंड प्रदेशाकडे आणि जे थंड आहेत ते काय करतात? उष्ण प्रदेशाकडे वाहत जातात. तर हे विधान योग्य आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान दिलेलं आहे, उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उष्ण करतात. उष्ण करतात का? उष्ण प्रदेशाकडे आलेला जो काही शीत प्रवाह आहे त्या ठिकाणचे, त्या भागाचे वातावरण कसे करतात? तर सौम्य करतात किंवा काय म्हणता येईल त्याला? तर थंड करतात. म्हणजे हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. त्यानंतर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. हे काय आहे? योग्य आहे. बघा, उष्ण प्रवाह जर थंड प्रदेशात गेला तर थंड प्रदेशातील जे तापमान आहे ते कसं करणार आहे? उष्ण करणार आहे. कारण उष्ण गेलाय ना तर उष्णच तापमान होणार आहे. आणि जर उष्ण प्रदेशामध्ये थंड प्रवाह आला तर त्या ठिकाणचं पण तापमान काय होणार आहे? कमी होणार आहे म्हणजे थंड होणार आहे. एवढं नेहमी लक्षात ठेवा. ह्याच्यावर म्हणजे ती ओळ थोडी कन्फ्युजिंग आहे. तरी पण माझ्यानं होईल तेवढं मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग इथं काय आहे? तर हे विधान
अयोग्य आहे आणि आपल्याला अयोग्यच पाहिजे, तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. तर बघा, जी काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तीच माहिती सर्व आपल्याला काय केली इथं दिलेली आहे. अगोदर आपण ती पाहिली पण आहे. आता बघा, जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात कोण बरं? तर जागतिक तापमानाचं नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात ते म्हणजे महासागर. तर बघा, इथं दिलेलं आहे बघा, की महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करतात. कोण? महासागर. म्हणजे आपलं म्हणजे उत्तर जे आपण घेतलेलं आहे ते काय आहे? योग्य आहे. त्यानंतर मग बाकी काय दिलेलं आहे? तर महासागरावर काय होतंय? तर सूर्याची किरण पडतात. बरोबर आहे. मग महासागरातील पाणी काय होतंय? तापतंय आणि त्याचं बनतंय बाष्प आणि म्हणजे एक प्रकारे ढग बनतात आणि त्या ढगाचं मग काय त्याला थंड वारं वगैरे लागते आणि मग पाऊस पडते आणि पुन्हा काय होतंय? तर ते पावसाच्या रूपाचं जे काही पाणी आलेलं आहे ते पाणी पुन्हा नदी नाल्याद्वारे पुन्हा महासागराला मिळते. म्हणजे इथं मला सांगायचं असं आहे की जी काही पावसाची सुरुवात आहे त्याचबरोबर शेवट आहे हे दोन्हीही कशामुळे शक्य आहे? तर महासागरामुळं. म्हणजे महासागरामुळंच म्हणजे पावसाची सुरुवात आणि शेवट होते असं मला म्हणायचंय. हे मी माझ्या भाषेत सांगितलं. इथं तुम्हाला तेच काय दिसेल तर पुस्तकी भाषेमध्ये पाहायला मिळेल. इथं बघा, आता विधानं दिलेली आहेत. आपल्याला काय करायचंय? योग्य पर्याय निवडायचा आहे. अविधान आहे, महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. तर म्हणजे पावसाचं उगमस्थान आहे असं म्हणायचंय. अगदी बरोबर आहे. पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता म्हणजे सुरुवात आणि शेवट महासागरातच होते. तर हे पण विधान काय आहे? योग्य आहे. याच्याविषयी मी आत्ताच बोललेले आहे. बघा, अ आणि ब दोन्हीही योग्य. पर्याय क्रमांक 2. बघा, सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान डॅश असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता त्या भागामध्ये डॅश असते. तर ज्या ठिकाणी सागर सानिध्य लाभलेलं आहे त्या ठिकाणच्या प्रदेशामध्ये हवामान कसं असते? तर सम असते. आपण मगाशी पण पाहिलेलं आहे आणि सम असल्या कारणाने तिकडची लोकसंख्येची घनता कशी असते? जास्त असते. तर या ठिकाणी कुठं आहे? सम आणि जास्त. पर्याय क्रमांक 2. प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणत्या शहरात महासागरातील खारे पाणी क्षार विरहित करून पेयजलाची व्यवस्था केली आहे? तर ते असं कुठं केलेलं आहे? तर ते केलेलं आहे बघा, दुबईमध्ये. हे बघा, तीच माहिती तुम्हाला इथं दिसल की बघा, संयुक्त अमिरात मधील दुबई आणि असं पण विचारलं म्हणजे जाऊ शकतं की दुबई हे शहर कोणत्या देशात आहे? तर ते आहे बघा संयुक्त अमिरात मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅशचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग नाव तयार करण्यासाठी होतो. तर कशाचा बरं? तर ते आहे बघा खारफुटी. तर ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, पाहून घ्या. या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? सागरी किनाऱ्याच्या दलदलीच्या भागात, खाडी क्षेत्रात, क्षारयुक्त मृदा, दमट हवामान असते अशा ठिकाणी तिवरी, खारफुटीची जंगले, समुद्री वने वाढतात. आणि इथं काय दिलंय बघा, खारफुटीचे लाकूड हे तेलकट, हलके आणि टिकाऊ असते. त्यामुळे इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. त्याचबरोबर हे जे काही खारफुटीचे वन आहेत याच्यामुळं महाकाय ज्या मोठ्या मोठ्या लाटा असतात याच्यापासून सुद्धा रक्षण होतं. पुढे जाऊया. वेगळा शब्द निवडा. इथं मासे, मीठ, शंख, शिपले आणि कोळसा दिलेला आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की बाकीचे सर्व जे घटक आहेत ते काय आहेत? तर महासागरात मिळणारे घटक आहेत. परंतु कोळसा हा काय आहे? तर एक प्रकारे खनिज आहे. बरोबर की नाही? डॅशतून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नेशियम, क्रोमियम, झिंक हे खनिज पदार्थ तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील मिळतो. कुठून मिळतो? तर महासागरातून मिळतो.
महासागरातून काय काय मिळते तर महासागरामधून लोह, सिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नेशियम, क्रोमियम, झिंक त्याचबरोबर हे तर खनिज पदार्थ मिळतातच. त्याचबरोबर काय मिळतं तर खनिज तेल पण मिळते आणि नैसर्गिक वायू देखील मिळतो. तर हे काय आहे तर हे सिसे आहे बघा. त्यानंतर हे कोबाल्ट आहे. कोबाल्ट आणि हे काय आहे तर मॅग्नीज आहे. मॅग्नीज आणि हे लोह खनिज. तर एवढे सगळे घटक आपल्याला महासागरातून मिळतात. त्यानंतर बघा सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय कोणता हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर तो कोणता पर्याय आहे तर जलवाहतूक ही सर्वात स्वस्त आहे म्हणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.